नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. सकाळचे वाजले होते 8:30. आपण घरी आलो तर इकडं बटाट्याचं भरीत करायचा कार्यक्रम चालू होता. ते बी चुलीत भाजलेला आहे आणि घरचे म्हणले तू लगेच जेव आणि दिवसभर कुठं तडफड. म्हणजे आम्ही निवांत होतो भाऊ. त्याच्यामुळं सकाळ सकाळचा जो जेवायचा मेनू होता ना, ते होता भरीत, इकडे दोडकं काळ्या मसाल्याचं आणि हे सगळं मटेरियल आहे ना, हे सगळं रात्री उरलेलं आहे बरं का. कारण काल होती वट पौर्णिमा आणि भारतीला आहे ना आमरसात कुरडई बुडवून खायला लय आवडती. त्याच्यामुळे ती खाल्ली तिने आणि आपण निघालो होतो नगरला. पण प्लॅनमध्ये झाला चेंज, कारण चंदूभाऊचा फोन आला का आपल्याला पुण्याला शूट आलंय. त्याच्यामुळं डायरेक्ट निघालो आम्ही आता पुण्याला. दुपारचे वाजले होते ते 1:30 पावणे 2 आणि आपण थांबलो होतो नाश्त्याला. मग काय वडा सांबारवर ताव मारला आणि आज आपला प्रवास होता ना ह्या वाहनात होता बरं का. जेवल्यावर कोणाला बी आळस येतो, तसा चंदूभाऊला आला तेव्हा म्हणला आता गाडी तुला चालावं लागेल. म्हणलं विषय नाही, गाडी आपण घेतली पण माहोलच चेंज झाला. डायरेक्ट पाऊस सुरू झाला. मग पावसात गाडी आणि गाडीत गाणे, इतकंच भारी वातावरण होतं. आणि पुन्हा आणि ट्रॅफिक याचं तर आता तुम्हाला माहितीच आहे. आपण आपल्या लोकेशनला पोहोचलो, पहिलं चहा पाणी झालं, 6:30 वाजले होते आणि शूटला सुरुवात झाली. आजचं जे शूट होतं ना ते होतं इंटिरियर डिझायनिंगचं शूट. आणि चंदूभाऊ कॅमेरा काढून लगेच तयारीला लागला. रात्री 10:30 शूट संपलं. आपण परत माघारी निघलो. पण कधी बी पुण्यातून टाइम कोणचा असून द्या, ट्रॅफिक शिवाय तुम्हाला सुट्टी नाही. ट्रॅफिकला तोंड देत आपण नगरमध्ये पोहोचलो 1 वाजता आणि आपली रामप्यारी उचलली, निघालो घरी. तर आजचा दिवस कसा होता मित्रांनो? आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. धन्यवाद.